नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे आपलं छापा काटावर. आज आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या खर्चाचा एक आकर्षक आणि माहितीपूर्वक विषय घेऊन आलो आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADRने नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल 1494 कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. पण हा खर्च कशावर झाला आणि इतर पक्षाचा खर्च किती? चला जाणून घेऊया आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर. 2024ची लोकसभा निवडणूक ही केवळ मतदान आणि निकालापुरतीच नव्हती, तर ती राजकीय पक्षांच्या प्रचंड खर्चाची कहाणी होती. ADRच्या अहवालानुसार 32 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी मिळून 16 मार्च ते 6 जून 2024 या कालावधीत लोकसभा आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीत 3,352.81 कोटी रुपये खर्च केले. यापैकी राष्ट्रीय पक्षाचा वाटा 2,204 कोटी रुपये म्हणजे 65.75% होता. सर्वात मोठा खर्च भारतीय जनता पक्षाचा होता. त्यांनी 1,494 कोटी रुपये खर्चून एकूण खर्चाच्या 44.56% हिस्सा गाठला. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होती, जिने 620 कोटी रुपये खर्च केले म्हणजे 18.5%. तर याशिवाय पक्षांनी प्रचारासाठी प्रचंड पैसा खर्च केला. एकूण 2,008 कोटी रुपये प्रचारावर खर्च झाले, जे एकूण खर्चाच्या 53% अधिक आहेत. पण हा पैसा नेमका कशावर खर्च झाला? ADRनुसार प्रवास खर्च 795 कोटी रुपये होता, ज्यापैकी 765 कोटी रुपये स्टार प्रचारकांच्या प्रवासावर खर्च झाले, म्हणजे 96% अधिक रक्कम हाय प्रोफाईल नेत्यांसाठी होती, तर इतर नेत्यांसाठी फक्त 30 कोटी रुपये खर्च झाले. डिजिटल प्रचारावर 132 कोटी रुपये खर्च झाले, जे आजच्या सोशल मीडियाच्या युगात महत्त्वाचं आहे. याशिवाय उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती प्रकाशित करण्यासाठी 28 कोटी रुपये खर्च झाले आहेत. एका मनोरंजक बाबीचा उल्लेख करायचा झाला तर उमेदवारांना एकरकमी पेमेंटसाठी 402 कोटी रुपये देण्यात आले आहे. यामागचं कारण काय होतं याबाबत अहवालात स्पष्टता नाही, पण हे निवडणुकीच्या खर्चाचं एक महत्त्वाचं अंग आहे. ADRने खर्चाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षाच्या लोकसभा निवडणुकीनंतर 90 दिवसात आणि विधानसभा निवडणुकीनंतर 75 दिवसात खर्चाच्या तपशिली सादर कराव्या लागतात. पण अनेक पक्षांनी यात विलंब केला. उदाहरणार्थ आम आदमी पक्षाने 168 दिवस उशिरा माहिती दिली, तर भाजपने 139 ते 154 दिवस उशिरा खर्च सादर केला आहे. केवळ काँग्रेसनेच वेळेत अहवाल सादर केला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसारख्या 21 पक्षाच्या खर्चाच्या तपशिली निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध नव्हत्या. काही पक्षांनी जसं की पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि केरळ काँग्रेस म्हणजेच AM ने तर शून्य खर्च दाखवला आहे, जो संशयास्पद आहे. हा अहवाल आपल्याला निवडणुकीच्या खर्चाच्या प्रचंड प्रमाणाची आणि त्यातील अपारदर्शकतेची जाणीव करून देतो. ADRने निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक नियुक्त करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे भविष्यात पारदर्शकता वाढू शकेल. मित्रांनो, निवडणुका हा लोकशाहीचा पाया आहे, पण यासाठी होणारा हा प्रचंड खर्च आणि पारदर्शकतेचा अभाव आपल्याला विचार करायला भाग पाडतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, जर तुम्ही हा व्हिडिओ Facebook किंवा Instagramवर पाहत असाल तर पेजला फॉलो मात्र नक्की करा. धन्यवाद.